नमस्कार मित्रांनो, आता समोर बघू शकता तुम्ही पप्पू शेठ पाटील आपल्या बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष ठाणा रायगड परिसरातील आणि तिथे ते वार्तालाप करून समोर पण बैला आता हा बैल तुम्ही समोर पाहू शकता. गुलालावर कसा जाताना कसा थोडासा थंडा चालला पण येताना एवढा फास्ट येईल की तुम्ही पण त्याचा गाडी जिंकतो तो. आणि हा पण बघा किती सुंदर बैल रंगवलेला, किती सफेद आहे बैल, किती भारी आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आपले असे छोटे आपल्या ज्या रेग्युलर बैलांच्या अपडेट असतात त्या मिळतात. आता समोर फोटो गेला तो आपल्या पालेगावचे थोरे दत्ता थोरवे यांचा बैल जिंकून आलेला. आता समोर बघू शकता त्याच गाडीला आमचा प्रल्हाद बुवा पाटील पकडून आनंद व्यक्त करण्यासाठी सज्ज. बघा दोन बोटा केली वरती, किती भारी ते बघा. दत्ता शेठ बुवा थोरवे, पप्पू पाटील उपाध्यक्ष बैलगाडा संघटना आणि हा श्रीपत शेठ जाधव काहीतरी नियोजनाच्या विषयावर सांगताना मस्तपैकी ती दोन गाड्या जिंकल्या. भल्या एक मांगरुळकरांचा तानाजी आणि एक दत्ता थोरवे पालेगाव. दोन्ही गाड्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही सज्ज. तुम्ही पाहू शकता गुलालाचा आणि टोकनचा मानकरी गुलाल टाकत आगल्या वेगळ्या प्रकारे मस्तपैकी नियोजन खिडकारी मैदानकरांचा आणि नियोजनाचे मस्त गाड्या. आता समोरून तुम्हाला सुट्टीपासून तर सुतापर्यंत ही शर्यत स्पष्टीकरणास बघण्यासाठी मिळत आहे. ती पण गाडी मला वाटतं सकाळी गेली निघणार नाही आणि आता विजय झाला तो उजव्या साईडच्या बैलांचा. हा बघा नागोरीचा दृश्य आणि इथून समोर दुसरी गाडी येत आहे आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही पाहू शकता ही वासरा आहेत छोटी अनेक प्रकारच्या अशा गोष्टी होतात. एक छोटा बैल एक मोठा बैल, मस्त गाडी आणि मैदानामधून देव दाखवण्यासाठी येत असलेला बैल, सुंदर बैल, मोठा बैल. मला वाटतं हा काकोलकरांचा राणा असावा ना यो, मला समजत नाही कोणता बैल आहे. पळण्यासाठी सज्ज थांबून ठेवलाय. चंदर बैलाचा दृश्य. बिंजोरची शर्यत मैदानात जात होती आणि तिकडून जिंकून आलेली दुसरी एक गाडी गुलालात अशी रंगवलेली मस्त सजवलेली बैलांचा तो रुबाबच वेगळा असतो. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलातून आपल्या साध्या गोष्टी कशा होतात आणि कुठल्या प्रकारे होतात त्या तुम्हाला बघण्यासाठी मिळत आहेत. आणि ते टी व्हीच्या काय यूट्यूबचा मोठ्या चॅनलच्या आणि ते यूट्यूबवाल्यांचं जे टी व्हीवर म्हणजे दाखवतात ते चॅनलवरून फक्त मैदानाच्या आतूनचाच भाग दाखवला जातो. आपण प्रयत्न करतो की आजूबाजूचा पण परिसर दाखवण्यात यावा. आणि समोर तुम्हाला दिसत आहे एलियनची पण शर्यत मस्त सुंदर झाली आणि त्यांनी समोरच्या गाडीला भरपूर मागे टाकला. एकच नाही तर अशा अनेक प्रकारे मोठ्या पण गाड्या झाल्या. उन्हाच्या भडक्यात कोण काढत नव्हता, पण जशी संध्याकाळ होत चाललेली तशा भरपूर गाड्या पळायला निघल्या. आनंद पण झाला. किती झाल्या गाड्या त्याचा काही आकडा भेटत नाही का, तर ते लोक टी व्ही तिथं लावत नाही त्याच्या हिशोबाने गाडी नाही. ही आता समोरून आले बिना ड्रायव्हरची गाडी, ही आमचीच गाडी आहे. शिवाजी पाटील यांची त्या बैलाचा सुंदर बैलाचा शिंगाट गुतला होता आणि ती ड्रायव्हरने सोडून दिली. त्याच्यानंतर गाडीची ती रद्द झाली, ती कॅन्सल करण्यात आली. बैलाच्या थोडंसं दुखापत म्हणजे रक्त येत होतं नाकातून, त्याच्या हिशोबाने. ही बघा वासरांची गाडी, खूपच सुंदर गाडी. मित्रांनो, जरूर आपल्या चॅनलला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा का तर तुम्हाला असेच अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये पण भेटतील. ते पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलातून शर्यतींची मजा जरूर घ्या.
एक नाही तर अनेक अशा शर्यती आपल्या चॅनलच्या मार्फतातून बघण्यात येतात. आम्ही पण शर्यतीच बघण्याचे शौकीन आहेत, तर आम्ही शर्यतींना आवर्जून जातो. का तर आमच्या पप्पूशेठ पाटील यांची बैलं आहेत, आमच्या मामांची सख्या मामांची श्रीपत जाधव पाटील एकत्रच असतात बैला, तर त्याच्या हिशोबाने आम्ही हर मैदानाला सज्ज असतो. त्याच्या हिशोबाने आम्ही व्हिडिओ पण काढतो. आणि ही बघा आमच्या लक्षाची शर्यत येत आहे आणि लक्षाला गेली शर्यत. बैलांचा पण चढ उतर होतं पळण्यामध्ये, काय असा बैल काय सतत एकसारखा पळत नाही. तरी पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो सांगू का, समोरून समोर येणाऱ्या गाड्या एकदम मस्त दिसतात न, ते तुम्हाला समजतात पण कोणती गाडी पुढे आहे ना कोणती नाही. आता ह्यो बैल बघत आहे, हा आहे रामाशेठ, चांगला मस्त माजले बैल, चांगला बिंजोरचा बैल आहे न. ही पण शर्यत बिंजोरच्या नावाची असेल, नावावरची असते त्याची शर्यत. आणि हा आम्ही बैलांच्या जिथे दावणीला गेलो होतो, आमच्याच बैलांच्या ह्यो समोर दिसतो बैल तानाजी. जिंकली पण गाडी गेली, जिंकली होती पण गाडीचा काहीतरी अटीतटीच्या हिशोबाने गाडी रद्द करण्यात आली, ती समोरच्या मालकाला दिली. तरी पण तुम्ही पाहू शकता अनेक अशा गोष्टी सांगण्यासारख्या नसतात, तरी आम्ही आमच्या चॅनलतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. जास्त वेगळ्या आगळ्या तर नाही दाखवू शकत, पण आपल्या रीतिरिवाजाच्या हिशोबाने चाललेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवू शकतो. आणि जामच मस्त समोर गाडी आलेली दिसतो ना, ते दुसरी गाडी पण सज्ज, लईच भारी. बघा 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 किती भारी, लईच भारी लईच भारी. कशी आली गाडी, डोल उडवीत आली गाडी. आता यो समोर बघत आहे प्रल्हाद बुवा पाटील यांचा मैदानाच्या बद्दल काहीतरी गुचर चाललेला आहे. आणि तो राख्या मानेरे गावचा बैलवालाच आहे बिचारा, प्रत्येक अड्ड्याला नुसताच अड्ड्यामध्ये इकडून तिकडं नुसताच धावा देत असतं. बाबा चालला आता दुसरीकडे जाऊन उभा राहील. ही पण गाडी मस्त जिंकली. मित्रांनो, वापस सांगण्याचा प्रयत्न का आम्ही करीत आहोत का तुम्ही आपल्या चॅनलला प्रतिसाद द्या. आम्ही अजून लोकांपर्यंत पोचलो नाही आणि कोणाच्या बाईट्स अजून आपल्या चॅनलला टाकल्या नाही. आपला टार्गेट होता का 2-3 महिन्यात आपल्याला 1000 सबस्क्राईब पूर्ण करण्याचा उद्देश होता, ते आपलं लगभग पूर्णच होत आलं आहे. आता याच्या पुढं आपण जरूर आपल्या बैलगाडा मालकांच्या, आपण बैलांच्या बद्दल, नंदींच्या बद्दल काहीतरी आपल्या त्यांच्या विचारांची प्रस्तुती आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या मनातल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न याच्या पुढे करू. आणि चांगल्या गोष्टी बोलतील आणि चांगलं आपल्याला प्रत्येक बैलाचा नियोजन कसा करतात, कोणत्या विषयाचं रूटिंग असतं, त्या रूटिंगचा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्या बैलावर मेहनत केलेली त्यांच्या बाईट्समधल्या दाखवण्याचा प्रयत्न आपण जरूर करू. आणि प्रत्येक बैल एवढा सुंदर असतं का तुम्ही बोलणार नाही का हा वासरा ते एकदम आपल्या लहान मुलासारखेच ते पालतात म्हणजे आम्ही पण पालतोच. आमच्या पण घरी बैला आहेत, काय बिगर बैलाचा नाही आपण ना. बैलांना किती मेहनत करावी लागतं ते त्या बैल मालकालाच माहिती. खूप जपावं लागतं हो मित्रांनो, खूप जपावं लागतं. एवढा जपावं लागतं की आपण आपल्या मुलाला कसा लहानपणी थंडी ताप आला या आला लगेच डॉक्टरकडे नेतो, तसा प्रत्येक गोष्टीला बैलाला पाताला संडास केली, ताप असला किंवा थोडा खाणं-पाणी कमी पी खाल्ला त्याने, तरी पण लगेच बैलाला डॉक्टरला बोलवायला लागतं. खर्च खूपच आहे बैलांच्या मागं.